नमस्कार, देव माझावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री ऋषी पाठक जी आहेत. आम्ही आज शंकर महाराजांच्या मठात आलो आहोत आणि इकडे त्यांचा प्रोग्राम आहे. दादा, तुमचा उपक्रम काय आहे आणि आज काय काय होणार आहे प्रोग्राममध्ये, जरा ते सांगा. मी पशुसंवर्धन खात्यामध्ये डॉक्टर ऋषी पाठक, माझं असं अरुण ऋषी पाठक माझं असं नाव आहे आणि गेल्या 30 ते 35 वर्षापासून या दत्तपूर्णार्थी भजनी मंडळाचा मी अध्यक्ष आहे. माझ्या हातीचे डॉक्टर दिसा कुलकर्णी म्हणून होते, ते आजारी ते गेल्यामुळे नंतर माझ्याकडे त्यांनी हा कार्यभार जाता जाता सोपवला आणि शंकर महाराजांच्या कृपेने, दत्त महाराजांच्या कृपेने आजपर्यंत तो कार्यभार आमचा व्यवस्थितपणे ते संमेलनं चालू आहेत. हे संगीत गुरुचरित्र पारायण किंवा संगीत पूर्णार्थी भजन असं याचं नाव आहे आणि औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यामध्ये शिवरूपी महाराज वेरुळ येथे काही दिवस राहिले आणि त्या ठिकाणी त्यांना कन्नोजी ब्राह्मण ते होते आणि त्यांना त्या ठिकाणी तपश्चर्या केली आणि शिवस्वरूपी हे नाव त्यांना दिलं गेलं. त्यानंतर त्यांनी या भजनाचा पोथ्या लिहायला सुरुवात केली आणि याचे 7 भाग त्यांनी पूर्ण गुरुचरित्राचे लिहिले आणि त्यातला 108 पदाचा जो मोठा सर्वात भाग आहे तो आज आम्ही श्री शंकर महाराजांच्या मठामध्ये या ठिकाणी सादर करणार आहोत. आणि असं म्हणजे ज्या दरवर्षी याचे आमचे 12 ते 14 संमेलन प्रत्येक गावी होतात. दर महिन्याला वार्षिक आहेत ते. म्हैसमाळ, वेरूळ, चापानेर, कसाबखेडा, कन्नड अशा ठिकाणी ते संमेलन होतात. आणि बाकी त्या व्यतिरिक्त आमचे असं जर कोणी खाजगीरित्या बोलावलं आम्हाला तर आम्ही निवडक लोक घेऊन जाऊन तो कार्यक्रम आम्हाला त्या ठिकाणी सादर करावा लागतो. आमच्याबरोबर बासरीवादक पण असतात, ते आज आले नाहीत. आणि आमचे राजू जहागीरदार म्हणून एक सुंदर पेटीवादक गायकसुद्धा आहेत. त्यांना कन्नड भूषण ही नामाभिधानसुद्धा त्यांना यापूर्वी मिळालेलं आहे. आणि संजयजी भोसले आमच्याबरोबर असतात, ते सुद्धा पोखरी वैजापूर तालुक्यात ते राहणार आहेत आणि ते सुद्धा अत्यंत सुंदर असा तबलावादन करतात. आणि या जुन्या चाली शंकर आपल्या शिवरूपी महाराजांनी ज्या आम्हाला दिलेल्या आहेत त्यामध्ये नाविन्य काही घडवायचं तर आमचे राजू जहागीरदार म्हणून त्यांनी 108 पदाला पूर्ण नवीन चाली त्यांनी बसवून आणि वेळेनुसार कुठला राग केव्हा गायचा हे करून आमचं हे भजन साधारण 9ला जर सुरू झालं तर सकाळी 6 वाजेपर्यंत त्याची आरती होते आणि पूर्ण पारायण असं होतं. मी रात्री जर बसलो 9ला तर सकाळी 5:30-6 पर्यंत उठत नाही आरती झाल्याशिवाय. असं हे पारायण आहे आणि अत्यंत तल्लीनतेने आमचे लोक येतात. जवळजवळ 20 ते 25 गावचे लोक यात सहभागी होतात. चिकलठाण, चापानेर, आठेगाव, देवेगाव, वेरूळ, कसाबखेडा, तुमचं बहिरगाव, कन्नड, असे अनेक गावचे लोक यामध्ये सहभागी होऊन अत्यंत तन्मयतेने, श्रद्धेने हा कार्यक्रम सादर करतात. आणि हा कार्यक्रम करत असताना आम्हाला वेळोवेळी निरनिराळे साक्षात्कारसुद्धा या भजनामध्ये झाले. काही ठिकाणी 3 गायी रात्रभर बसलेल्या होत्या. काही ठिकाणी एक कुत्रा रात्रभर आमच्या भजनामध्ये येऊन बसला. काही वेळेला आमच्या एका पिंडीवर सापसुद्धा नाग पिंडीवर, ज्या भजना मंदिरात आम्ही कन्नडला कार्यक्रम करत असताना नाग पिंडीवर बसून, तर असे वेगवेगळे साक्षात्कार आम्हाला या भजनाचे झाले. कधी जरी आमचा माणूस भजनातून चुकला तर तो बरोबर वेळेवर त्या वेळेला येऊन त्याची सेवा त्या ठिकाणी सादर करतो. असा हा आमचा उपक्रम आहे. आणि यामध्ये आम्हाला आनंदाने सर्व लोक आपल्या स्वखर्चाने येतात. खाजगी कार्यक्रम जर सोडला तर प्रत्येक गावचे जे आमचे 13-14 संमेलन आहेत त्या संमेलनामध्ये हे लोक येतात, स्वखर्चाने येतात, आपापल्या गाड्या वगैरे काय जे पर्यायाने वाहनाने येतात आणि हा कार्यक्रम ते सादर करतात. तर शिवरूपी महाराजांची आमच्यावर खूप कृपा आहे. आणि आज योगायोगानं तो कार्यक्रम शंकर महाराजांच्या संस्थांचे मी अत्यंत आभार मानतो की ह्या संस्थांना आज आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याची फार मोठी संधी या ठिकाणी दिली. आजचा कार्यक्रमाचे आयोजक आमचे माझा मुलगा योगेश ऋषी पाठक आणि त्याचबरोबर आमचे मेहुणे न्यायाधीश होते ते अनिल कुलकर्णी, या दोघांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि त्यामुळं आम्हाला आज या ठिकाणी सेवा करण्याची संधी शंकर महाराजांच्या कृपेने या ठिकाणी झालेली आहे. असा हा आमचा उपक्रम आहे. याच्यानंतर आमचं आता माघ प्रतिपदेला 2 तारखेला निपाणी येथे संमेलन होईल आणि त्यानंतर मग रांजणगाव वगैरे बरेचशा अशा ठिकाणी आमचे कार्यक्रम होतच असतात. त्यामुळं जुन्या चाली नव्या चालींचं मिश्रण करून हा कार्यक्रम आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे महाराजांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या शुभेच्छा आमच्या मागे आहेतच, त्याप्रमाणे हा सर्वजण आनंद घेतात आणि रात्रभर कार्यक्रम करून आनंदानं घरी जातात. खूप खूप धन्यवाद काका.
सदा दिनाचा जो मनी प्रेम धारी विनाश्रम सेवा जनानंद यकीन हरि नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज सद्गुरु श्री शंकर स्वामी महाराज की जय। गौरव ओ श्रीपाद दत्तात्रय गुरुजी श्रीपाद दत्तात्रय
अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा